त्या जैसनाचार्यांच्या टीकेतून गाथा कथ शुद्ध जीवे यदा रागादिरहित परिणामः तदा मोक्षः भवति अजीवे देहादौ यदा रागादि परिणामः तदा बन्धः भवति इति आख्याति। जीवेव अजीवेव संपदि समयं यत्तो यत्तो तथैव बन्धमुक्तो होदि समासेन नित्तिष्ठो। सापडले ना कथा? त्या काय सांगतात पहा, शुद्ध जीवाविषयी जेव्हा रागादी परिणाम होत नाही तेव्हा मोक्ष होतो. म्हणजे ज्या वेळेला शुद्ध जीवाविषयी चिंतन करतो, प्रतीती करतो, तेव्हा रागादी परिणाम होत नाही, है ना, रागादी परिणाम होत नाही, तेव्हा काय त्याला मोक्ष होतो. आणि जेव्हा अजीव देहादी विषयी चिंतन करतो तेव्हा रागादी परिणाम होतात आणि रागादी परिणाम होतात म्हणून बंद होतो. असं दाखवलेलं आहे, असं दाखवतात, सांगतात. मग तेच मूळ असेच दिले पहा, जीवेव अजीवे संपदी समयम हि जष्ट वयुक्तो. त्या वेळेला ज्या समयामध्ये आपला उपयोग जीवामध्ये, जीवा म्हणजे कसा, शुद्ध जीवाविषयी, त्रिकालवर्ती ध्रुव पारणामिक भावाविषयी, आपल्या निज तत्वाविषयी विचार करतो, उपयुक्त होतो, तेव्हा काय झालं, मोक्ष होतो. तथैव मोक्षो, मोक्ष होतो. आणि जो जीवाविषयी शुद्ध त्रिकालवर्ती ध्रुवाविषयी विचार करीत नाही, मग कशाविषयी विचार करतो, है ना, देहाधिकाराविषयी, अजीवाविषयी, अजीवाविषयी. अनात्मभाव म्हटलं, केवळ ज्ञान पर्यायी असो, मतीश्रुत सम्यक ज्ञानाच्या पर्याय असो की कुमतीश्रुत असो, किंवा परकीय गुण पर्यायांचा विचार, ते सगळे अजीवामध्ये घातले. त्यांच्याबद्दल ज्या वेळेला उपयोग लावतो तेव्हा काय झालं, बंद होतो. असं सर्वज्ञानी थोडक्यात सांगितलं आहे. द्रव्यायोगाची जी पद्धती आहे ती ही पद्धती आहे. चरणायोगाची पद्धती जी आहे ती काय सांगते, रागद्वेष सोडा, मोह सोडा. लोकव्यवहाराची जी पद्धती आहे ती सांगते रागद्वेष सोडा, मोह सोडा. पण द्रव्यायोगाची जी पद्धती आहे ते म्हणते की उपयोग तुम्ही कुठे लावला, पहा कसं लावलंय. ठीक आहे सुद्धा, जीवेव स्वशुद्ध जीवे आहे ना, पुन्हा कसं एक लावतात, जीवेव आहे ना, त्याचं स्पष्टीकरण काय दिलं, स्वशुद्ध जीवे सप्तमी आहे ना. कशाविषयी, स्वशुद्ध, लोकांचा नाही घेतला, दुसऱ्याकडे लावला तर अजीव आहे तो. आदिनाथ भगवानाचा जीव देखील आपल्याला अजीव आहे, अनात्मा आहे. आमच्या केवळ ज्ञानाची पर्याय अनात्मा आहे, तर अजीवात घातल्या आहे की नाही. जैसनाचार्याने अगदी साफ करून ठेवून दिलं, चुकून सुद्धा कुठेच आठवू नये तुम्हाला बाहेरचा देव. स्वजीवे है ना, स्वजीवाविषयी वा अजीवे. अजीव म्हटलं की देहादी, मग देह आले, परकीय द्रव्य आले, कोणतेही द्रव्य काही असो, आपल्या पर्याय किंवा गुणभेद किंवा है ना शुद्ध पर्याय असो अशुद्ध पर्याय असो, त्यांचा जरी विचार केला तरी अजीवात घातले. देहादिकामध्ये संपदी समयमी वर्तमान काले, आत्ताच्या वर्तमान समयी काय दिली आहे ताकद बाबांनो. जठ्ठ वयुक्तो यत्र उपयुक्ता, कुठे लावायचा बघा, कुठे विचार करता, काय करता, कशाचा विचार करता. यत्र उपयुक्त आहे, यत्र उपयुक्त म्हणजे काय, तन्मयत्वेन उपादेय बुद्ध्या परिणत, तन्मय रूपाने उपादेय बुद्धीने विचार करता परिणत होता. तथैव तत्रैव अजीवे जीवे वा. तत्रैव म्हणजे काय, तत्रचं स्पष्टीकरण दिलं है ना. अजीवाविषयी करता की जीवाविषयी करता है ना. जिथे सप्तमी येते, कोणत्या विषयाबद्दल उपयुक्त झाला, कोणत्या ठिकाणी उपयोग लावला आहे की नाही. मग ते सांगितलं बंधो मोक्षो, अजीवे अजीव देहादो बंधो.
अजीव असणाऱ्या देहादिकांमध्ये जर उपयोग लावला तर बंद होतो. आणि जीवे पुन्हा सांगितलं स्वशुद्धात्मने आहे ना. जीवे कसा शुद्ध आत्मने आपला त्रिकालवरती शुद्ध असणारा पारिणामिक भाव त्याच्याविषयी लावला तर मोक्ष भवती भवती. समासेन दिक्तो संक्षेपेन सर्वज्ञैहि निर्दिष्टः इति. कोणी सांगितलं? सर्वज्ञाने सांगितलं. हा वेळ नाही ना ऐकायला, थोडक्यात चला. तू चित्तात कोणाचा विचार करतो? तुझं चित्त कुठे लावलं आहे? तुझा उपयोग कुठे लावला आहे? बघ, तू तुझ्या स्वतःच्या ध्रुवस्वरूप आत्म्याला, एकत्र विभक्त आत्म्याला जाणतोस का? त्याच्याकडे उपयोग लावला का? त्याला उपारे रूपाने विचार केलास का? प्रत्यक्ष अनुभव केला का? तर मोक्ष मार्ग सुरू झाला, मोक्षाला लगेच जातो. भलेही काही भोग घेईल, परंतु मोक्ष मार्गस्थ झाला. एकदा प्रतीती केली तर मोक्ष मार्गस्थ झाला म्हणजे तो मोक्षाला गेल्यात जमा. पण जर याने आजपर्यंत कधी आपल्या स्वस्वरूपाची प्रतीती केली नाही तर सांगितलं की तुझ्या अजीवाकडे बुद्धी आहे, संसार मार्गाकडे आहे, संसारातच राहणार. हे सोपं केलंय. बरं एवढं केलं तर काय गप्प बसतात काय? पुन्हा काय म्हणतात? अत्र एवं ज्ञात्वा, या ठिकाणी अशा प्रकारे जाणून आहे ना. काय केलं पुन्हा? सहजानंद स्वभाव निजात्मनी रती कर्तव्या. काय सांगितलं? सहज आनंद एक स्वभाव निजात्मनी. लोकांचा आत्मा नाही घेतला, नाही. आपल्या स्वतःच्या ध्रुव स्वभावामध्ये रती करा, प्रीती करा, इथं प्रेम करा. प्रेम कोणावर करता? पोराबाळावर काय प्रेम करता? अलंकारावर प्रेम काय करता? आपल्या आत्म्यावर प्रेम करा. आपल्या आत्म्याबद्दलच चिंतन करणं हे कर्तव्य आहे. पैसे मिळवणं, पोरबाळा सांभाळणं हे काय कर्तव्य नाही. ते लहानपणी शिकतात. पांड्या मांड्या दुकान, मांड्या दुकानाची किल्ली हरवली. लक्षात घ्या. अरे बाहेरच्या गोष्टीचं जमीनच झालं फक्त. विचार करा. मग ते भगवान म्हणतात की एक सहजानंद स्वभावाकडे जर एक वेळ तू काम केलं तर हे तुझं कर्तव्य आहे. आणि पुराणे लोक काय सांगतात? पैसे मिळवा, लग्न करा, पोरं बाळ होऊ द्या, राष्ट्रसेवा करा, हे तुमचं कर्तव्य आहे. कुठे कर्तव्य आहे? काय अकर्तव्य कर्तव्य? कर्तव्य कर्तव्याचा विवेक नाही. त्यागी झाला तरी विवेक नाही, गृहस्थी राहिला तरी विवेक नाही. आणि जर गृहस्थीला विवेक झाला तर तो विवेकवाला आहे. गृहस्थी या सहजानंद स्वभावाचं जर चिंतन करीत असेल आणि मुनी होऊन जर त्याची स्वस्वरूपाची प्रतीती करीत नसेल, भले बाहेरचं सगळं व्यवस्थित आचरण करीत असेल, पण त्याला सांगितलंय की तो मुनी प्रथम स्थानवरती आहे आणि गृहस्थी सहजानंद स्वभावाची प्रतीती करतो तरी त्याने स्वकर्तव्य केले आणि तो चौथ्या गुणस्थानात आहे. वर चढला. विचार करणे म्हणून भगवान म्हणतात पहा, तद विलक्षणे परद्रव्ये विरतिही इति अभिप्रायः. मग तद विलक्षण म्हणजे सहजानंद एक स्वभाव निज परमात्म्याहून भिन्न असणाऱ्यामध्ये ती सगळी परद्रव्यात गेली. ध्रुव एक निजानंद स्वभाव सोडला, बाकी सगळं गेलं तर कुठं परद्रव्यात गेलं आहे की नाही. निश्चय न्यायाचा एक विषय, विषय रूपानं जेव्हा आपण एक नाही मांडले, एक निश्चय न्यायाचा विषय याच्याबद्दलची जर प्रतीती केली त्या अनुभूती सुरू झाली. पण हा विषय न घेता हे विषय जर घेतले व्यवहार न्यायाचे, व्यवहार न्याय सगळ्यांना नाव दिले व्यवहार न्याय. व्यवहार न्यायाचे विषय घेतले अजिबात ढकलले, शुद्ध पर्याय देखील. परद्रव्ये काय म्हणतात? परद्रव्याविषयी विरती, त्याच्याबद्दलची रती नको. आणि बघा म्हणतात आत्ता चिंतन करून बघा होतं काय आहे. पराविषयी चिंतन केलं तर आत्ता आकुलता होते की नाही?
जरी मोक्षाची सिद्ध पर्यायाबद्दल आपली भावी काळातली सिद्ध पर्याय तिचा जरी विचार करीत बसलो, मी भावी काळातला सिद्ध आहे, मी भावी काळातला सिद्ध आहे असा जरी विचार करीत बसलो तरी काय होईल? आकुलता होते, दुःख होत. विचार आला तर आणखी विचार काय येतो की मग कधी मोक्ष मिळणार, कसं होणार, काय? दैनंदिन जीवनात वर्तमान समयात आनंदी जगावयाचे आहे आणि हा मार्ग दाखवतो. ध्यानाचा विषय काय, श्रद्धेचा विषय काय, ज्ञानाचा विषय काय, चारित्र्याचा विषय काय हे दाखवतो. आणि बहुसंख्य जनता तर यालाच फक्त म्हणते की काय आत्मा घेऊन बसलाय, तेवढं फक्त सोडा. आणि मग तेवढा जर सहज आनंद स्वभाव निज आत्मा सोडला तर कर्तव्य फक्त सोडले, अकर्तव्यात लागला. म्हणतो मी लोकांना घर बांधून देतो, लोकांना काय रोटली भाकरी चपाती देतो, खायला प्यायला देतो, औषध पाणी देतो, वस्त्रादी देतो. अरे हे सगळं देणं अकर्तव्य आहे. ते कितीही दिलं तरी शांतता होत नाही. अरे एक वेळ औषध देऊन एक रोग नाही सावय, एक वेळ अन्न दिलं तर एक वेळची भूक मिटे. राहायला घर दिलं तर ते थोडा काळ काही टिकेल, समजा ते जन्मापुरतं ना. जन्म जोपर्यंत समजा 100 वर्षाचं तोपर्यंत 100 वर्ष टिकण्यासारखं, 125 वर्ष टिकण्यासारखं केलं, या भोवासाठी झालं, पुढच्या भोवासाठी काय. पण अनुभूती जर केली आत्ता एक समयवरती तर आत्ताही पुलकित झाला आणि जन्मोजन्मीसाठी ज्ञानदान झालं. काय ज्ञानाचं महत्व आहे. खरी जर समाजाला आज कोणती गरज असेल तर आत्मानुभूती बद्दल त्याला संकेत करणं, करविले तर काय आपल्या हातात नाही. करून घेणं आपल्या हातात, परंतु संकेत करणं, त्याची माहिती देणं, स्वतः घेणं हे परम कर्तव्य. सहजविकल्पाच्या भूमिकेत आला तर जी काही उपकार करण्याची क्रिया आहे हा परम उपकार आहे. आणि जनता म्हणते तो तर अपकार आहे. काय आहे बुद्धी? सरळ लिहितात पेपर मधून, वृत्तपत्रातून, काय आत्मा करीत राहतात ते, नुसतं आत्मा करतात. काय होणार आत्मात्म्याने? अरे आत्मा केलं तर मी निजानंद आत्मा याचं चिंतन केलं तर आत्ता आनंदी झाला, आत्ता सुखी झाला. रोटली खाऊन सुख नाही मिळालं, भाकरी खाऊन सुख नाही मिळालं, गोड किंवा तिखट तुमच्या चवीचे जे पदार्थ मिळाले त्यातून सुख नाही मिळालं. अहो ते विशेष स्पर्श रसगंध वर्णवाले. त्या रोटली भाकरी अन्नामध्ये आनंद गुण आहे का? नाही. आणि आनंद मानता हे खोटे नाही काय? काळा फळ असताना जर त्याला आम्ही पिवळा म्हणून जाणलं तर खोटे. ज्या वस्तूत आनंद गुण नाही, निजानंद नाही, शाश्वत आनंद नाही, अशा वस्तूला जर आम्ही जाणले आणि पुरवठा केला आणि म्हणालो की मी त्याला आनंद वस्तू दिली तर आम्ही खोटे ठरलो, तोही आनंद मानणारा खोटा ठरलो. अन्न खायला मिळालं नाही म्हणून दुःखी आहे म्हणणं चूक आहे. ते खरं दुःख नाही. आत्मानुभूती मिळाली नाही, आत्म्याचा खरा आनंद मिळाला नाही म्हणून दुःखी आहे. चिदानंदाचा स्वाद घेतला नाही म्हणून दुःखी आहे. मग कितीही पूजा करू दे हो, किती पूजा केली असेल, मूर्त्या उभाऱ्या केल्या असतील, काही त्यातून आनंदाचं साधन काही दिलं नाही जनतेला. खरं साधन काय दिलं? अहो मूर्ती उभारायला आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालं, रात्री घालवली. पण त्या मूर्तीच्या वेळेला ज्याची प्रतिष्ठा करायची होती, निजात्म्याची प्रतिष्ठा करायची होती, तेच जर आम्ही संपवलं तर ती मूर्ती कशाची उभी केली?
काय म्हणतात, अजिरे. मी म्हणतो असं नाही, गाथेत आहे, कुंदकुंदांची गाथा आहे, देशराजरांची टीक आहे. अजी म्हणतात की नाही. काय मिळालं मग आपण एवढी चर्चा केली. या खाणीत मिळालं दगड किंवा त्या खाणीत मिळालं मूर्ती, या पायात मिळाली मूर्ती, त्या पायात मिळाली मूर्ती. आमच्या चैतन्याचं रसरसलेलं रसकंदाने वाटत नाही आणि फक्त मूर्ती घेऊन भूगर्भात सापडली, भूगर्भात सापडली, भूगर्भात सापडली डोक्यावर घेऊन असतो. काय असतं अरे इथे जिवंत चैतन्य रसकंद पडले आहेत की ज्याची किंमत फार मोठी आहे, पण त्याची किंमत केली जात नाही आणि किंमत केली त्या दगडाची. ज्याची प्रतिष्ठा करायची होती तो प्रतिष्ठा करणारा खाली तळपायात जाऊन पडला आणि ज्याची प्रतिष्ठा नाही ते दगड धोंडे अजीव पदार्थ अकर्तव्य म्हणतात. काय दिलं मी म्हणतो नाही, आचार्य म्हणतात. आणि जर तुम्हा जनतेला असं सांगत असेल तो की तुम्ही गृहस्थी आहात, देशव्रती आहात म्हणून तुम्ही तुमचं हे कर्तव्य नाही म्हणून जर सांगितलं तर काय झालं बाबा. 12व्या गाथेची लावा कर्तव्य काय लावा. नायव का दिलं त्यांनी कुंदकुंदाने, देशीला का दिलं. व्यवहार नाही, व्यवहार काय, व्यवहार देशीला सांगितलं आणि नायव काय सांगितलं. शुद्धादे शुद्ध नाही नायव म्हणून सांगितलं. कर्तव्य ज्ञान आहे ते कर्तव्य आहे, आवश्यक कार्य आहे, केलंच पाहिजे. 11व्या गाथेत तर सांगितलं, 12व्या गाथेत फक्त सांगितलं की बाबा विकल्पाच्या भूमिकेत हा व्यवहार होऊन जातो असं सांगितलं. पण जनता म्हणायला लागली की व्यवहार प्रयोजनवान आहे, त्यातून अर्थ उलटा काढू लागली की तुम्ही गृहस्थी 4-5 वाल्याने काय करा, व्यवहार फक्त करा. आणि मग मुनीलाही खाली खेचून खाली म्हणायला लागले की त्या मुनीने काय पंचम काय तुम्ही व्यवहार करा. सावध आपलं उघडस्थान आहे तरी तुम्ही व्यवहारच करा. कुठं गणित काय वाचतो आपण, काय करू लागलो. मग ते काय म्हणतात इथे तद्विलक्षण. निजात्म्याचं जर चिंतन नाही, निश्चयाच्या विषयाचं जर चिंतन नाही, मग तद्विलक्षणे व्यवहार नाही, परद्रव्य जर केलं तर कर्तव्य सांगितलं काय. विरती ही कुठे विरती आहे, ही विरती प्रवाद कशाय म्हणतात की नाही. आश्रयाची कारण सांगितली, मिथ्यात्व अविरती वगैरे आहे काय. मग काय करायला लागलं. स्वतःच्या स्वरूपात न येणं विरुद्ध रती आहे. अविरत तो काय म्हणतो तिकडे जाऊ नको, इकडे ये, रती कर, आपल्या स्वरूपात रती कर. आणि स्वरूपात रती करतो तो चतुर्गुण स्थानवरती वाला. अरे झालं, अरे जगात इतके लोभाचे विषय असताना देखील, अनंत विषय कशाची साधनं पडलेली असताना देखील क्षणमात्र त्याने स्वस्वरूपाचं वेदन केलं तर अनंत पुरुषार्थ झाला. सामान्य गोष्ट काय नाही. ते म्हणतात की नाही, मग तुमच्या भाषेत सांगतोय की फार त्रास होतो, कष्ट आहे ना, जमत नाही हो. आणि म्हणजे इकडे आला म्हणजे त्यांनी फार मोठा प्रयत्न केला की नाही, मग त्या भाषेत बोलतो. व माझ्या भाषेत तर सांगतो की ते सरळ सुलभ आहे. वस्तुस्थिती काय मला सांगा की नाही. जो आता इथे वर काय दिलंय, उपादेय बुद्ध्या, बुद्धी मागे जाते सांगितलं, बुद्धी शब्द विचाराने सांगितलं. मग विचारात एवढं काय हो, तुम्ही लिहितायत आचार्य, भगवान सांगतात, केवली भगवान सांगतात, विचारात एवढी ताकद आहे. नाही तरी मग तंदुमच्छाचं उदाहरण आहे की नाही, प्रथमयोगात दिलं नाही का उदाहरण, कथागोष्टीच्या कथेत दिलं नाही काय उदाहरण, की तंदुमच्छाने कुठली कापाकापी केली का बाहेर, शारीरिक क्रिया काय केली कापाकापीची, कुठल्या हात्या आणलं होतं, कुठल्या प्राणीमात्राला काही केलं होतं, काही नाही केलं. मग तरी सुद्धा पापबंध झाला की नाही, अजीबाविषयी पराविषयी विचार केला, हिंसा झाल्या. किती सोपा दृष्टांत, सोपा विचार आहे. विचारच केले ना त्याने. आणि मग आपण विचार केला स्वभावाचा तर आपल्याला नाही सन्मार्ग मिळत न मिळायला. काय झालं बाजीबा, कुठे झाला, कुठे झाला.
नाही बघा ना, जनता कुठे आहे आजूबाजूला, जरा पहा. स्वस्वरूपाची ओळख नाही, त्यांचे विचार कुठे आहेत. एक तर नो कर्माविषयी बहुलता आहे. ज्या झालं तर काय हो, आमचं कर्म आहे, आमचं दैव आहे. ज्या झालं तर काय, क्रोध आहे, मान आहे, माया आहे. शास्त्रज्ञांची बुद्धी कुठे गेली? त्यांना हे कळलं नाही, विभाजन, गुणविभाजन कळलं नाही. मोठमोठे मानसशास्त्रज्ञ म्हणाले मनुष्य आहे, मनुष्य आहे तर मनुष्याला त्यांनी मानलं, स्वभाव मानला. भोगोभोग घेणं, रतिक्रीडा करणं, भूक लागणं, अन्न हे जसं आहे तसं भोगोभोग घेणं, प्रतिक्रीडा करणं हा एक त्या शरीराचा गुणधर्म मानला, स्वभाव मानला. मग एका कोर्टात समजा एखाद्याने विचारलं, हा जर माझा स्वभाव हिअर हिअर माय थॉट म्हणतात, ज्याला जर म्हटलं हे सायंटिस्ट काय म्हणतात, खायला जसं येऊन त्यांनी चोरी केली त्याला तुम्ही सोडून दिला, मी याची बायको पळवून आणली, बाई पळवून आणली, मलाही सोडून द्या, कारण माझं लग्नच केलं नाही लोकांनी. माझं नव्हे नाही तर कोणी तर येऊन म्हणायचं लग्न करायचं का महाराज. भांडण बघायचे, वस्तुस्थिती अशी होईल. म्हणून काय झालं की म्हणाले त्या सोडून म्हणाले. म्हणजे का झाली चूक, का झाली त्यांना म्हणता नाही. अहो खायला भूक लागली म्हणून त्याने खाल्लं तर काय म्हणाले त्यात अनाचार नाही, म्हणाले चूक नाही. मग म्हणाले यांना बायका मिळत नाही तर म्हणले असं करणारच, म्हणाले त्याला काय बिघडलं. म्हणजे अनाचार करायला परवानगी दिली, कारण काय चुकलं, स्वभावात त्यांनी रतिक्रीडा मानली, स्वभावात वेद मानला, ती चूक झाली. खाणं पिणं हा स्वभाव मानला. अरे जीवाचा तो स्वभाव नाही, हे जेव्हा जाणार तेव्हा तिथे सुटाल. आणि मुनी होमी जर म्हणेल की माझा काय खाता हवं तर काय चूक झाली. पुढे दिली जाता त्याच्यासाठी लगेच त्यांनी दिली आहे पुढच्या गाडीत, त्या काहीच बोलत आता तिच्याबद्दल आहे ना. कारण जम गुणधी भावात त्यांनी दिलाय, त्यांनी काय करता करता वगैरे भाव सगळं दिलाय. अरे कशासाठी विचार करतो जीवा? आम्ही कर्तृत्व कशाचं घेऊन बसतो की मुलांचं संगोपन करायचं, राष्ट्राचं संगोपन करायचंय, लोकांचं संगोपन करायचंय, हे कर्तृत्व. अन्न द्या, पाणी द्या, हॉस्पिटल्स करा, अमुक करा, तमुक करा, बाहेरच्या गोष्टी चला म्हणून बसतो परम कर्तव्य. अरे जे तत्वज्ञान रसकंद द्यायचे ते दिले नाही तर कसा जनता आनंदी होईल? नाहीतरी रोगराई केव्हा येते आज सायन्स तेच सांगताय. तुम्ही वाचा पाहिजे तर मराठीत लिहिलं दपा खांबळ त्यांचं स्वयंसूचन पुस्तक, पुस्तकाचं नाव आहे स्वयंसूचन. की जसे विचार होतात तसे रोगराई येते आणि जसे विचार होतात तसे रोगराई जाते. अरे जिनागम सांगताय मुळात तुम्हाला, पण वाटत नाही काय करू. अरे विचाराने भवरोग सगळे जमतात तरी रोगराई काय, टिंगपाट कुठली. काय म्हणतात पूज्यपाद आचार्य, यत्र भावं शिवं दत्ते जऊ की दूरवर्तिनी. आहे की नाही? ज्या भावाने मोक्ष मिळतो बाकीचा हा कचरा व्यवहार, लोक व्यवहार. लोक व्यवहार तर वा जीवानो सहज बाहेरचे कुलतारी आणावी लागली नाही. कर्मशास्त्र काढून बघा तुम्ही. अरे प्रयोग लब्धीच्याकडे करतात तर त्याचे काय होते, अस्थि पाषाण आणि दानूतला बहुभाग निघून जातो, पापकृती सगळ्या निघून जातात, पुण्य प्रकृती मध्ये रसभाग वाढतो. अनुकूलता नाही आली आणखी काय सांगायचं. तिथला करणारे तर पाठ आहे आणि तो उपयोगात मात्र आणता आला नाही, म्हणून सगळं घोटाळा आहे. जिथे खरा धर्म करायचा आहे त्या धर्माला शुद्धोपयोगाला म्हणतात की शुद्धोपयोगामुळे आता कुठलं सुख मिळणार, म्हणजे धर्माने दुःख मिळते असा प्रचार जैन धर्मातले दिगंबर जैनातले लोक त्यागी आणि पंडित करतो. हेच विचित्र आहे. अन्य लोकांना माहिती नाही, विचार येण्याची गोष्ट नाही, पण ज्याने जिनाचा अमृत पान केलं ते श्रीमद राजचंद्र. काय सांगितलं, येथे तुम्हाला सुलभ आहे घ्या. यादी दिली आहे जिनागमांची. ज्यांना रसकंद
पिळायला मिळाला रसकंद ज्यांनी चाखला. अरे 5000 वैष्णव घराणी दिगंबर जैन झाली आहे. खरे सच्चे दिगंबर हुलियानी झाले. भले जन्माणी असतील तिकडे वैष्णव, परंतु दिगंबर जैन धर्म धारण केला. किती त्यांचं वाङ्मय आहे, किती प्रसारित केलं. तुमचे सगळं कुठून आगास होणार की आगास का होती का तुमच्याकडे? सगळे साहेब तुमच्या हातात आगास नका. वैष्णवाने छापलेला आहे. जे वैष्णवाचे कट्टर दिगंबर जैन झाले. आणि हे जन्माने दिगंबर जे ज्या घरात बाळकडून, आईकडून, मातेकडून, पिताजीकडून मिळणार, ज्यांच्याजवळ मुनी आहेत दिगंबर, त्यांच्याकडे ग्रंथांच्या बद्दल काय सांगावं, बोलता येत नाही. कारण सारखी टीकाच माझ्या मुखातून येते, मी कंटाळतो. टीका करण्यासाठी टीका करीत नाही. काहीतरी निंदा करावा हा भाव होईल. हे एकच वाटतंय की ही रत्न आमच्या दैनंदिन जीवनात असताना, आनंदी जीवन जगण्याची एवढी सुलभ कला असताना ही जनता व्रत वैकल्य तर करते, दान पूजादी करते, परंतु खरं तत्व वास्तव विसरून जाते. हे पाहिलं म्हणजे वाटतंय की काय होणार. किती सोपं आणि सहज आहे. नाही का आमच्या पारणारी भाव नाही, आम्ही जीव नाही, आमचं ज्ञान खूप नाही, जीव आम्हाला जाणता येत नाही, जीवत आम्हाला जाणता येत नाही. कशाचा अभिनिवेश घेऊन बसला? कोणासाठी अभिनिवेश? काय करायचंय आम्हाला? आम्हाला तर जीवन सुखी जगता येतंय. आम्हाला यथाशक्ती जितकी शक्ती असेल तेवढी व्रत वैकल्य करता येतात. कुणी अडवल्या नाही, तो नाही करीत, तो नाही करीत, तो निंदा करीत असेल. काय बिघडलं? जगात तर सगळ्याच प्रकारची निंदा आहे की नाही? अहो सीतेची निंदा झाली, रामाची निंदा झाली. बायको घरात आणून ठेवली तर म्हणाले ती व्यभिचारी नसेल काय नाही, लोकांच्या घरी आली तर पाठवून दिली तर म्हणाले काय चौकशी सुद्धा केली नाही. एवढी प्रेमाची प्यारी वस्तू म्हणाले आणि बिना चौकशी बाहेर पाठवून दिली. मग त्या रामाला दोन्हीकडून थपडा मिळालाच की. मग समाजात आहे, चालायचंच आहे. कोण म्हणेल वृत्ती झाला म्हणून निंदाही करेल, कळेल त्यासाठी मात्र करायचं. लाडोपुरीला तुम्हाला आवडते देतो, तुम्ही तुमच्यासाठी खाता. तो भलेही तिखट खातो, शेव चिवडा तिखट खातो. तुम्हाला जर गोड आवडते तर गोड खाता, त्याला तिखट आवडते तो तिखट खातो. तुम्हाला तिखट खायचं तर लोटा परेड सुरू होते. आणि नाही गोड खाल्लं तर हायपोग्लायसेमिया, काय म्हणायचं मराठीत, ग्लुकोज साखर साखर कमी पडली शरीरात म्हणून गिळाणी येऊन चक्कर आली. हायपोग्लायसेमिया ते हायपर ग्लायसेमिया. हायपो म्हणजे कमी झालं, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालं आणि साखर नाही खाल्ली तर उलट त्रास झाला. त्याला म्हणून साखर लागते. अहो मुलं नसतात का गरोदरपणी, साधी साध्या गोष्टी आहेत. गरोदरपणी आतलं बाळ रक्त घेत असतं, आयर्न कॅल्शियम घेऊन वाढत असतं. तेव्हा त्या आईला जर लोहक्षार लोखंड कॅल्शियम चुना खाल्ला नाही, प्रोटीन वगैरे व्यवस्थित घेतले नाही तर ते बाळ तर खेच असतं की नाही अन्नात, मग हिच्या शरीरातलं रक्तातलं कमी होते तर काय मग म्हणता की नाही, एखाद्या स्त्रीच्या प्रमाण कमी झालं मग तिला माती खायची सवय लागते. तांदूळ किंवा ज्वारी निवडता माती खाऊन टाकली. मग माती खाल्ली तर आणखी दोन्हीकडून त्रास झाला. माती खाल्ली म्हणून जंताचे काय म्हणायचं अंडी आत गेली, जंत वाढले, लिव्हर बिघडलं, म्हणजे दोन्हीकडून त्रास झाला. म्हणून मग पहिल्या दिवसापासून काळजी. अहो तुम्हीच काय काळजी घेतात? तेव्हा तीर्थंकरात जीव येणार होता ना जन्माला, त्याच्या अगोदर 6 महिने ती मातेची काळजी घेतात, है का नाही? आणि गरोदर आली तरी काळजी घेतात. मग इतके ट्रीटमेंट, गायनोकॉलॉजिस्ट, स्त्री चिकित्सक, डॉक्टरकडून सगळी तपासणी करायची, व्यवस्थित सगळी व्यवस्थित. आता आहे व्यवस्था काय? हा व्यवहार तर सहज झाला. तुम्ही तसं महापुरुष वाचता की नाही मला माहिती नाही, मला तर असं सगळं वाचायला मिळालं, गंमत मिळाली.
मला हेच पाहून वैभव वाटलं त्या ज्ञानाचं. अरे काय आमची तुच्छ बुद्धी आहे, आम्ही संशोधन म्हणून बसलो. त्या जैनाचार्याने इतकं सगळं लिहून ठेवलंय की जे विशाल आहे, सूक्ष्म आहे, जितकं मंथन करावं, संशोधन करावं तितकं कमी आहे. आणि मग त्यातील जे रक्त मिळालं तर जीवनच पुलकित झालं, संपलं. त्या बाहेरच्या गोष्टीचं कौतुकच संपलं सगळं. विरक्त व्हावं लागलं नाही, पराच्या पासून विरक्त जीवन सहज झालंय. थोपटून मारून आणायला नाही विरक्त, मारून मुटकून व्हायची बुवा केलं नाही. तत्वाच्या गाभात्या तुम्हाला सहज आत्ता अनुभव येते है ना. जसा तो बागवान म्हणतो किंवा तो माळी म्हणतो की हा आंबा सात गोड इतका सुगंधनी गोड आहे, रसदार आहे, मधुर आहे ना, अमृत ही जणू आहे. तसं भगवान म्हणतात हे खरं सत्य अमृत आहे. अमृत, अरे ध्रुव कधी मृत नाही ना, मेला नाही, अमृत आहे, अविनाशी आहे. त्याचं अमृत चालणार. हे अमृत चालतं तर जीवनातील सगळी दुःख नाहीसे होतात. कोणतेही दुःख ते टिकत नाही. पण या स्वस्वरूपाचं जर वेदन केलं नाही तर दुःखच दुःख. जिथं सुख नाही तिथे गेला तर सुख कसं मिळणार? आनंद मिळणारच नाही. म्हणजे जाणीव काय येणार? आनंद नाही, आनंद नाही, आनंद नाही, आनंद नाही, म्हणजे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. म्हणजे साधं सोपं काम आहे, विचारावर अवलंबून आहे. उपयोग स्वस्वरूपाकडे लावला तर चिदानंदाचा रस स्वाद येथे मिळाला. आणि नाही काय पारिणामिक भाव, खोटं काही आहे का? अहो खोट्याचा विचार करून मग म्हणलं असतं किंवा नाही त्याचा विचार करायचा आणि आपलं काहीतरी काल्पनिक विचार करायचा, खोटा विचार करायचा, म्हणायचं मी सुखी आहे, मी सुखी आहे. असं आहे का? आनंद गुण नाही का आपल्याजवळ? अहो कमी जास्त असणं ज्ञानाची पर्याय आहे तर ज्ञान गुण आहे. सुखदुःखाची अवस्था आहे, पर्याय आहे तर आनंद गुणही आहे. आनंद गुण तर सतत राहिला म्हणून लिहिलंय ना, सहज लिहिले. शब्द काय दिले आचार्याने? अरे व सहज आहे, अकृत्रिम आहे, बनवावं लागलं नाही, खोटं काही नाही. इतकी सरळता असताना कुठं जायचं? आनंद आहे ना. स्वभाव म्हणून सांगितलं की जो स्वभाव जात नाही कधी है ना, जो स्वभाव कधी स्वतःच स्वरूप कधी निघून जात नाही असं आहे म्हणून दिलं. आणि कोणाच्या जवळ? निज आत्मनी आहे, तुझ्या जीवात आहे, दूर नाही बा जीवा. आणि मग याच्याबद्दलची रती नको करायला. परम कर्तव्य कोणते? हे कर्तव्य. आणि म्हणून भगवान म्हणतात की हे कर्तव्य कर, हे तुझं कर्तव्य आहे. कुठे चाललास तू अकर्तव्यामध्ये? नाही मी चाललो जरा तिथे काय नाही लोकांची घरं बांधून द्यायला, रोटी कपडा मकान. अरे सिनेमावाला काढतो ते तसं त्याचं, कारण सिनेमावाल्याला माहिती नाही काय आहे ते, जनतेला माहिती नाही म्हणून ते तसला सिनेमा आहे. खरा सिनेमा तर इथे आहे ना. म्हणून मी तुम्हाला एक दिवशी उदाहरण दिलं की त्या बाईला तर विचारलं की बाई सगळं घरात काय काय, ती बाई म्हणते सगळं माझ्याजवळ आहे. नाही तरी अमेरिकन म्हणतात येतात पुष्कळ जण की काय तुम्हाला खायला नाही का? खायला आहे ना, खाणं पिणं भोगोभोगाची वस्तूंची रेलचेल आहे, भरपूर आहे, पुष्कळ आहे, पुष्कळ आहे. मग काय? आम्हाला शांतता आणि समृद्धी वाढत नाही. आम्ही वाटते तितके खेळ खेळतो, सगळं काही आहे, परंतु शांतता वाटत नाही. मग म्हणतात तिथं त्यांना वाटतंय की भारतात असे एवढ्या संख्येत तर बरोबर भारतातच तीर्थंकर जन्माला आले, भारतातच हे जिनागम जन्माला आले आहे तर बरोबर, पण आले तरी इथे व्यवस्थित योग्य मार्गात आले तर बरे. आणि कुठल्या तरी साधूच्या नादीला गेले तर भारतात दोन्ही माल आहेत की सत्यतत्वज्ञानाचा माल आहे तर असत्यतत्वज्ञानाचा माल आहे. जर ते सत्यतत्वज्ञानाच्या सानिध्यात आले नाही तर असत्यतत्वज्ञानाच्या सानिध्यात लागून भोंदू साधूच्या नादी लागतात. कसं? म्हणून श्रीमद राजचंद्र सांगतात तुम्ही त्यांच्या कुठल्याही पत्रावलीत पहा, सत्य शोधक बडा असं प्रेमळ संकेत करतात. सत्याचे शोधक बना, सम्यक सत्याचे शोधक बना, खऱ्या सत्याचे शोधक बना. आणि जर तुमची सत्याच्या शोधनेसाठी बुद्धी जर तयार झाली तर विपरीत अभिनिवेश घडून पडले की याचं का त्याचं हा नाही, जे आहे ते सरळ खरं आहे ते माझं.
मला घ्यायचं, अशी भावना. आणि बघा की कुठेही असं, याला काही तुम्हाला घर पाहिजे की याला बंगला पाहिजे की याला जंगलच पाहिजे असं चिंतन करायला, पोटात असू दे किंवा नसू दे चिंतन करायला काय बाधा आहे? विचार पोटात नसू दे विचार येतोच की नाही, की विचार बंद पडला? विचार करणं बंद पडत नाही, कारण ज्ञानशक्ती आहे. फक्त ते म्हणतात ज्ञानाचा उपयोग यत्र आहे ना, यत्र म्हणजे जीवे उपयुक्त करा, फक्त जीवामध्ये उपयुक्त करा. या इथे जिथे आहे ना या ठिकाणी उपयुक्त करा. इथे जर उपयोग लावला तर आत्ता आनंद आहे, दुःख कसं नाही. पुढे जणात दूर तिकडे जाईल, तिकडे गेलं तर त्याला उपयोग नाही राहिला. अहो मुलगी लग्न झाली ना, काय लग्न झाली आणि ती गेली सासरी. इतर लोकांच्याकडे पद्धत काय आहे, लग्न करून पाठवायची आणि दुसऱ्या दिवशीच लगेच घरी घेऊन यायची, तशी पद्धत आहे अन्य लोकांच्याकडे. मग ती मुलगी जरी सासरी एक क्षणभर जाऊन आली, माहेरी पुन्हा आली थोडीशी, म्हणून काय आता तिला तुमचं काय लागते का सुतवृद्धी? तिला राहते की नाही घरात, पण सुतकर वृद्धी आहे का? अक्षता पडल्यापासून सुतवृद्धी माहेरची काही लागत नाही. मग तसे चेतनोपयोग जर स्वभावाने एकदा गेला आणि पुन्हा जरी या परदेशाकडे आला तरी त्याला सुतवृद्धी लागत नाही. गेला काय, अरे साधं गाव म्हणतात, जाणार काय आहे त्यात काय आहे? लहान बाळ एक वेळ उभं राहिले, एक क्षणभरच उभं राहिले, एकच पाऊल टाकलंय, पण एक पाऊल टाकलं पुढच्या क्षणी तर बसलंय ते पटकन खाली. पण एक पाऊल टाकलं तर आपण पाऊलून नाही घालतो, तसा एक क्षण जर चित्तात विचार केला की मी निजानंद स्वभावी आत्मा, त्यात काही चूक केली नाही, ते भगवान म्हणतात अरे बस तू झालास काय, मुक्त झालास, शाबासकी देऊन तू तर आता झालास काय नाही. पुढच्या क्षणी मी आलो ते काय किंमत नाही. तुला त्या परदेशाबद्दलचा विचार केला तरी त्याचं काही तुला पातक लागत नाही ना, कारण रुची कुठे राहिली? स्वरूपाची. श्रद्धा कुठे जोडली गेली? कारण प्रतीती जेव्हा स्वरूपाची केली तेव्हा श्रद्धा जोडली गेली स्वभावाकडे. मग इकडे आली तर काय आहे? काहीच नाही. ज्ञानोपयोग पर्याय जर या ठिकाणी आली आणि पर्याय पराचा विचार केला तरी म्हणे माझं बाळ आहे, माझं घर आहे, माझा बंगला आहे, ज्ञानी म्हणे, परंतु ज्ञानी म्हणण्यामध्ये नाही, हे आतून अगदीच भिन्न, प्रतीतीने भिन्न झालंय ना. एकदा लग्न झालंय, अक्षरा पडल्या ना त्या चेतनोपयोग पर्यायावर. सावधान, शिवमंगल, शुद्ध मंगल पवित्र असा अक्षरा पडल्या त्या चेतनोपयोग पर्यायावर. तर मग पुन्हा काही ते विकल्पाच्या भूमिकेत आली इकडे तरी ती पर्याय तरी किती काय नाही. सुंदर काय आहे या चैतन्याच्या रसाचा कंद जर एक क्षणभर टाकला तर हा आनंद सतत मिळत, कधी अवघड पडायची. परिचय झाला पुन्हा. तिला जर सासरी चालली तर कोणी अडवायचं आहे पुन्हा की जाऊ नको तू सासरी असं त्या मुलीला म्हणा, ते म्हणणार आता चालले. गंमत पहा, सुरुवातीला लग्न होऊन ती सासरी गेली, थोडासा सासरचा विचार आणि तिच्या डोक्यात तर पुष्कळचे विचार माहेरचे आहे. लवकर लवकर येणं होतं तिचं माहेरला. पण पुढे पुढे जसे जसे सासरचे विचार संस्कार वाढत राहतात तसे सुरुवातीला महिना 15 दिवसात, 2 महिन्यात, 4 महिन्यात आणली होती घरी. पुढे 6 महिने गेल्यानंतर आणली, पुढे वर्ष गेल्यानंतर, पुढे 2 वर्षानंतर, पुढे 10 वर्षानंतर, आणि पुढे पुढे तर ती सांगते की मामाचं टपाल आलंय तर मामाला म्हणावं इथंच, आज्याचं टपाल आलंय तर त्या आज्याला म्हणा ती इथंच ये, म्हणजे इथं जाणं राहिलंच. मग ध्रुव स्वभावाचा उपयोग जर आपल्या स्वस्वरूपात आला आणि लवकर लवकर बाहेर गेला घाबरता का जीवा, काय घाबरायचं कारण आहे? एकदा तू स्वभावाची संलग्न झाला, तुझं लग्न झालं, आता पुन्हा जरी तू कुठे बाहेर गेला घाबरतो का? काय घाबरतो विचारले म्हणून घाबरलं बस. स्वभावाचा पुन्हा विचार येतो, जो तो एक संस्कार केला की पुन्हा संस्कार होतच राहतो आणि संस्कारांची वृद्धी, अनुभूतीची वृद्धी होत राहते आणि तिकडचे विचार हळू 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 जातात निघून. परद्रव्याचे विचार गेले
केवलीच झाला. काय विचारच तरंग नाही, पराबद्दलची विचार तरंगच नाही. एक स्वस्वाणी स्वरूप तन्मय आपल्या स्वरूपाशी राहिलो, पुन्हा संसारात येणे नाही, येत नाही. ही सहज क्रिया घडते. सुनबाई लवकर लवकर माहेरी गेली म्हणून काही सासूबाई घाबरत नाही, ती माहिती आहे तिला. ती जाते कुठे, आता एकदा लग्न झाले जाते कुठे, गेली असेल 4 दिवस येईल परत. तसं चैत्रोपयोग स्वभावाशी संलग्न झाला, बाहेर गेलाय पुन्हा जातो कुठे, कारण श्रद्धेने कुठे जोडलाय, आताच आहे ना. म्हणून काही नाही बाबा, घाबरायचं कारण नाही की आपल्याला पुन्हा पुन्हा विकल्प येतील. जनतेला वाटत असेल की पुन्हा पुन्हा विकल्प येतील की मग काय करायचं, अरे घाबरायचं कारण नाही. जेव्हा जेव्हा क्षण मिळेल तेव्हा तेव्हा स्वस्वरूपाचं वेदन कर, मजा मजात आनंद चाखायला मिळाले म्हणून हे परम कर्तव्य आहे. आनंदी जग, आनंदी जगणं हे परम कर्तव्य आहे. ध्रुवाने तर आनंदी आहे, पण अतिंद्रिय आनंद प्रत्येक क्षणी पुन्हा पुन्हा भोगणं हे परम कर्तव्य आहे. ओम नमः.